नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. गावातून गेलेला एक्सप्रेसवे आणि शेजारी असणारी उर्से MIDC एवढी प्रगतीची आणि दळणवळणाची साधने असताना सुद्धा मावळमधील ओझर्डे या गावाला ये जा करण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही आहे. हा रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांना चक्क जीव मुठीत घेऊन एक्सप्रेसवेवरनं प्रवास करावा लागतोय. पाहूया ओझर्डे गावाची ही व्यथा मांडली मनसेचे उपाध्यक्ष आकाश पारखे यांनी आणि निवेदन दिले. पाहूयात त्याचा हा रिपोर्ट. AI आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देश प्रगती करत असताना मावळची औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्से MIDC जवळील ओझर्डे गावात मात्र ग्रामस्थांसाठी ये जा करण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या गावातील रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे आणि रस्त्याचे 2 भाग झालेत. प्रशासनाने येथे तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. मात्र गावकऱ्यांना पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या मार्गे जीव मुठीत धरून दररोज तळेगाव वडगावसारख्या शहरांमध्ये ये जा करण्यासाठी रोजच्या दळणवळणासाठी प्रवास करावा लागतो. सर्व क्षेत्रात मावळ तालुक्याची प्रगती होत असताना उर्सेच्या MIDC जवळील असणाऱ्या या गावाला ये जा करण्यासाठी साधा रस्ताही असू नये एवढी वाईट अवस्था या गावातील ग्रामस्थांवर आली आहे आणि प्रशासन मात्र कागदी घोडे नाचवते. अजूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. हा धक्कादायक प्रकार उर्से MIDC जवळ असणाऱ्या ओझर्डे गावात घडत असताना गावात ये जा करण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. हा प्रकार मावळ तालुका मनसेच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याला भेट दिली आणि वाहून गेलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशा प्रकारची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली आहे. पाहूया मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नेमके काय म्हटले आहे. मी आकाश पारखी, मावळ तालुका, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष. ओझर्डे येथे अतिवृष्टी व पाण्याच्या अतिप्रवाहामुळे वाहून गेलेल्या रस्त्यासंदर्भात आम्ही सहाय्यक अभियंता श्रेणी वर्ग 1 चे मिसाळ साहेब यांना आम्ही निवेदन 14 ऑगस्ट रोजी या ठिकाणी वडगाव मावळ या ठिकाणी आम्ही दिले आहेत. तरी आमची मागणी, प्रमुख मागणी अशी होती की त्या जो वाहून गेलेला रस्ता आहे तर त्या जागी साकव पुलाची मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. तरी तो रस्ता साधारणतः 15-20 एक दिवस तरी बंद होता तो. आणि पर्याय नाही, तो रस्ता म्हणजे पूर्ण ब्लॉकच झाला होता. मग त्याच्यामुळं जे म्हणजे पर्यायी रस्ता म्हणून एक्सप्रेस हायवेचा जो वापर करत होते म्हणजे दुग्ध व्यावसायिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी हे सगळे म्हणजे ते जीव मुठीत घेऊन एक्सप्रेस प्रवास करत होते. पण त्याच्या संदर्भातच एक अनुचित प्रकार न घडावा आणि भविष्यामध्ये तिथं परत पुन्हा ही परिस्थिती उर्से वरती पावना डॅम, पावना नगर हा भाग आहे आणि त्यामधील सर्व भाग जो नोकरदार वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, दुग्ध व्यावसायिक आहेत, पर्यटक आहेत, तर यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्या गोष्टीची कोणी काही दखल काय घेत नव्हतं. मग आम्ही काय केलं, ते बोलले की आम्ही ही जे तुमची मागणी आहे ते आम्ही पुढं पाठवतो आणि लवकरात लवकर रस्त्याच्या ऐवजी त्या तिथं साखर पुलाची आम्ही मागणी करतो. आता सध्या तात्पुरती स्वरूपात PWD ने PMRD ने हे केलेलं आहे, तात्पुरती स्वरूपात भराव बिराव टाकून वगैरे केलं, पण त्याच्यावरती जड वाहने नेऊ शकत नाही अशा स्वरूपाचा रस्ता केलेला आहे.
हो तात्पुरती स्वरूपात केलाय संदर्भात